समोर तुम्हाला जे दिसत आहे ते रायते इंटरचेंज म्हणजे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे आमने इंटरचेंजहून येऊन रायते इंटरचेंज नंतर बदलापूर इंटरचेंज हा खूप मोठा रूट आहे आणि त्यात आता सध्या आपण जे उभे ते रायते इंटरचेंज या ठिकाणी हा जो आहे हा मोरबाडहून आलेला मार्ग आहे जे इथून पुढे बदलापूरच्या दिशेने जातो आणि इथे टोल प्लाझा आहे. तर समोर जे या ज्या गाड्या आहेत मुरबाड मार्गे कल्याणला जाणार आहेत आणि आपण आता इथून रायते इंटरचेंजपासून आपला जो बदलापूर इंटरचेंज आहे बदलापूरपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूयात. चला. आपला यूट्यूब चॅनल आहे. आपलं मराठी घ्यायचं. थँक्यू. बदलापूर 20, पनवेल 37, मुंबई 80. पाहू शकता इथे किलोमीटर किती किलोमीटरवर कुठले शहर ते लिहिलेलं आहे. परंतु इथे हा पनवेल जो लिहिला हा थोडा कन्फ्युजन आहे कारण हा जो रस्ता आहे पुढे जाऊन बदलापूर जो टनेल आहे त्याच्या मागणं फक्त मोरबे गावापर्यंत आहे, त्याच्या पुढे नाही आहे. मला वेळ भेटल्यास मी तिथपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि तुम्ही पाहू शकता मोरबाड मार्गे आलेला रायते इंटरचेंज जे आमने इंटरचेंज येऊन इकडे बदलापूरच्या दिशेने जाणारा रस्ता. आता आपण बदलापूरपर्यंत जाण्याचा प्रयत्न करूयात आणि पाहूयात कामे किती आणि कशा आहेत. एक गोष्ट अजून नमूद करू इच्छितो आहे, हा जो रस्ता आहे तुम्ही पाहू शकता ते अर्धवट स्थितीत आहे. याचे कारण असे आहे की इथे जो मध्ये हाय व्होल्टेज पॉवर टॉवर आहे, उच्च दाबाचं विद्युत प्रवाह वाहिनी जी आहे त्या उच्च दाबाच्या विद्युत प्रवाह वाहिनीमुळे हा जो मार्ग आहे हा मार्ग बनणं अजून बाकी आहे आणि हा मार्ग इथेच अडकलेला. फक्त एक लेन चालू आहे, जी मागची लेन आहे जी जाणारी ती लेन फक्त सुरू आहे आणि ही जी लेन आहे ही या ठिकाणी पूर्णपणे बंद आहे. हे केव्हा बनेल त्यानंतर केव्हा मार्ग चालू त्याबाबत सांगता येत नाही. चालू झालं तर अर्धवट स्थितीत चालू शकत नाही. याच्यापुढे अशी हाय व्होल्टेज पॉवर टॉवरचे कमीत कमी 5 ते 10 ठिकाणी अडथळे आहेत त्याचे. आपण ते देखील अडथळे पाहण्याचा प्रयत्न करूयात पुढे जाऊन. मी योगेश रत्ना आंबवले नेहमीच आपल्या वेगवेगळे व्हिडिओ घेऊन असतो. आज रायते इंटरचेंज ते बदलापूरपर्यंतचा आपण प्रवास करणार आहोत आणि तुम्हाला मध्ये जे अडथळे आहेत ज्याच्यामध्ये काम थांबले ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला आता जाऊया पुढच्या प्रवासाला.
जसे आपण मुरबाड रस्त्यावरून आलो आणि बदलापूरमध्ये वळण घेतला, एक हाय व्होल्टेज पॉवर टॉवर मी तुम्हाला दाखवला, जो बदलापूरच्या दिशेने जाताना अडथळा आहे. तर दुसरा जो तो तुम्ही पाहू शकता, बदलापूरहून आपण जेव्हा आमने इंटरचेंज करत जातो, रायते इंटरचेंज करतो, त्यासुद्धा त्या बाजूला देखील एक अडथळा आहे. असे अजून साधारणतः अनेक ठिकाणी आहेत. पाहूया अजून किती येते, त्याला पुढे जाऊयात. एक इथे देखील आहे, म्हणजे इथल्या इथे दोन आहेत, एक येणारे बाजू आणि एक जाणारे बाजू. अजून एक हाय व्होल्टेज पॉवर टॉवर सप्लाय तुम्ही पाहू शकता, पूर्ण रस्त्याच्या मधोमधच आहे. आता याला केव्हा आठवतील नाही, केव्हा रस्ता जुळेल, म्हणजे जराही आजूबाजूला नाही, पूर्ण रस्ता अडवून ठेवलेला आहे. आणि मग त्या अनुषंगाने कसा काय चालू होईल हा महामार्ग, तुम्ही स्वतः विचार करा आणि कमेंट्समध्ये सांगा. साधारणतः 2-2.5 महिन्यानंतर आपण इथे आलेलो. जेव्हा 2 महिन्यापूर्वी आपण इथे आलेलो या मार्गावरनं, त्यावर इथे ही जी नदी आहे, या नदीवर म्हणजे उल्हास नदीवर या ब्रिज बांधण्याचे कामे सुरू होते. आपण मागचा व्हिडिओ पाहू शकता. आणि आज इथे पूर्णपणे ब्रिज तयार सुरू झालेला आहे, म्हणजे ब्रिज बनवून रेडी आहे. शेवटला फक्त तिथे काहीतरी कामे सुरू आणि इथून मागे डायरेक्ट ते बदलापूर इंटरचेंज आहे आणि त्याच्यानंतर टनेल आहे, जो बोगदा आहे तो. तर आपल्याला आता इथून पुन्हा मागे जावं लागेल. तर इथून एरंजड म्हणून जे गाव आहे त्या ठिकाणाहून जावे लागणार आहे. तर आजचा व्हिडिओ इथेच. बघा आता फुरसत भेटली तर मी पुढे बोगद्यापर्यंत जाईल, नाही तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपेल. चला निघूयात पुढे. रायते इंटरचेंज जो आपण प्रवासाला सुरुवात केलेली, ते जसे की मी बोललो आहे, उल्हास नदीवरील जो ब्रिजचं काम सुरू होतं त्याच्या मागच्या बाजूला आता आपण आलेलो आहे. आपण तिथे हा ब्रिज आहे, रेल्वे ट्रॅकवरचा ब्रिज पुढे जिथे एक मशीन दिसते. त्यानंतर हा कर्जत रस्त्यावर ब्रिज आहे, वांगणी कर्जत. त्यानंतर मागे जो होता ज्या ठिकाणी आपण परत निघालो
तिथून आपण पुन्हा मागे फिरून एरंजड गावातनं निघून पूर्ण बदलावर फिरून फिरून इथं आलो. कमीत कमी अर्धा तास गेला आहे या एवढ्या 1 मिनिटाचं अंतर पार करायला. आता इथून पुढे आपण मोरबेपर्यंत जाऊयात. म्हणजे तो जो बोगदा आहे 4 किलोमीटर तो देखील पार करूयात. चला जाऊयात पुढे. लोणावळ्याचा बोर्ड लागलेला आहे. त्यानंतर पुढे बदलापूर आणि लोणावळ्यासाठी वळण लावलेली आहे खालती. आणि ॲक्च्युली हा बदलापूर इंटरचेंज आहे. आता जर आपण सरळ पुलावर नाही गेलो तर आपल्याला इंटरचेंज दिसणार नाही. त्यामुळे आपण जो वळण दिला आहे बदलापूरला, ज्या ठिकाणी आपल्याला एक्झिट घ्यायचे तिथनं आपण घेऊ आणि मग तुम्हाला दाखवतो बदलापूरसाठी रस्ता कुठला आहे. आणि सरळ गेल्यावर आपण जो टनेल आहे तिथपर्यंत कसे पोहोचतो त्याबाबत तुम्हाला मी आता दाखवतो पुढे. चला. अशा प्रकारे आपण बदलापूर इंटरचेंज या ठिकाणी पोहोचलेलो आहे. तुम्हाला या इंटरचेंजला एक पूर्ण राऊंड मारून मी दाखवतो आणि मग पुढे टनेलच्या दिशेने जातो. चला.